कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी ज्या अभिजित देशमुखला मारहाण झाली त्यांना मुंबईच्या रुग्णालयातून आता कल्याणच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आले आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी त्यांच्या डोक्यावरती मोठा मार लागलेला आहे आणि या ठिकाणी ते आपला उपचार घेत आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर 2 दिवसापासून त्यांचा उपचार जो आहे हा या ठिकाणी सुरू आहे. मुंबईच्या रुग्णालयात त्यांना नेण्यात आलेलं त्या ठिकाणी त्यांच्यावरती प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती नीट नसल्याने या ठिकाणी कल्याण खडकपाडा परिसरातील द कल्याण हॉस्पिटल या हॉस्पिटल रुग्णालयामध्ये त्यांचा उपचार जो आहे तो सुरू आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. काय सांगाल तुम्ही त्या दिवशी नेमकं काय घडलेलं, कशा प्रकारे तुम्हाला मारहाण झाली? परवा रात्री तो शुक्ला नावाचा जो इजम आहे तो राहतो 401 मध्ये आणि 403 मध्ये कवळीकट्टे यांची फॅमिली राहते. तर तो शुक्ला धूप पेटवायचा आणि त्याचा पूर्ण धुवा कवळीकट्टे यांच्या फॅमिली द्यायचा. तर त्यांची शाब्दिक चकमक झाली की तुम्ही धुवा कशाला पेटवता वगैरे. मग त्यांचं शाब्दिक भाषण चालू झाल्यानंतर तो बोलला की तुम लोग मराठी ऐसे करते हो वैसे करते हो तुम लोग मराठी. मग त्यावेळी मध्ये मी एंट्री केली, बोललो की भाई तुमच्या दोघांचा मॅटर तुम्ही दोघं बसून सुलझा, मराठी माणसाचं नाव मध्ये घेऊ नको. तर माझ्याशी तो उद्धटपणे बोलायला लागला, तू कौन बताने वाला, तेरे को पता है मैं कौन हूँ, किधर का हूँ, मैं मंत्रालय में हूँ, एक फोन करूंगा तो पूरा तुम 10 घंटे में पूरे बिल्डिंग को मैं खाली कर सकता हूँ, तुमको पता नहीं मैं की कौन सी चीज हूँ. तर त्याची एवढी मुजोरी चालली. तो सगळा मॅटर क्लोज झाला. नंतर मी निघून गेलो, घरात सगळे गेले. नंतर अर्ध्या तासांनी मला बाहेर आवाज आला, पोरं जास्त मॉब असल्यासारखा. मग मी बाहेर येऊन गेलो, बाहेर बघत होतो मी. तर त्यांनी 15-16 गुंड पोरं मागवली होती. तर ते पोरं कवळीकट्टे फॅमिलीच्या दोघांना, अजयला आणि यांना मारत होती. तर मी मध्ये गेलो. मध्ये गेल्यामुळे तो नंतर माझ्यावरती फिरून आला. त्यांनी नंतर एक वार केला माझ्यावरती. इथे धारदार शस्त्र होतं, मी ऍक्च्युअली बघितलं नाही काय होतं. वार केला त्यांनी. नंतर ती त्यांनी जी पोरं होती त्यांनी मारायला सुरुवात केली, मला मारलं. प्लस बाकीचे जे कवळीकट्टे होते त्यांना मारायला सुरुवात केली. आणि त्याच्याकडे पिस्टल होता, तो पिस्टल बाहेर काढायचा होता आणि असा ताणायचा, मारू क्या. आणि त्याची बायको ती बोलायची मार दो सबको खतम करणार सबको. म्हणजे त्यानं पूर्ण प्लॅनिंगनी तो जीवघेणा हल्ला केला होता. त्याचे गुंड बोलवले, ते गुंड त्याच्या घरी 8 तास बसले होते. त्यांनी प्लॅनिंग केला काय मारायचा कसं मारायचा. नंतर त्यानं सगळं बाहेर सगळ्यांना बोलवलं आणि त्यांनी सगळ्यावरती हमला एकदम चालू केला. त्याच्याकडे विपन्स धारदार खूप होतं. त्याची दहशत एवढी आहे की तो डायरेक्ट सगळ्यांना धमकी होतो, तुमको पता नहीं मैं कौन से मंत्रालय में काम करता हूँ, मैं IAS हूँ, क्लास 1 ऑफिसर हूँ, मैं लाल दिवा की बत्ती में घूमता हूँ, पूरी बिल्डिंग खाली कर सकता हूँ. त्याची दहशत पूर्ण बिल्डिंग मध्ये आहे असं त्याला वाटतं. दहशत तशी काय नाही असं त्याला वाटतं. पण तो माझी बिल्डिंग, बाजू बिल्डिंग, समोरचे भाजीवाल्याशी सुद्धा त्याच्या बायकोचं पण त्याचं भांडण होतं नेहमी. आणि त्यांना नेहमी ती धमकी देते, तुमको पता नहीं मेरा पती कौन है क्या है. तर माझी एवढी मागणी आहे, त्याच्यावरती हाफ मर्डरची केस झाली पाहिजे. प्लस त्याची मुलं आली होती, त्याने जे गुंड मागवले त्यांच्यावरती हाफ मर्डरची केस झाली पाहिजे. आणि त्याचा दुसरी गोष्ट, त्याचा भाव आहे अखिलेशचा, तो दुसऱ्या बिल्डिंग मध्ये राहतो बाजूच्या, तो पण सेम याची झेरॉक्स कॉपी. तो पण लोकांना खुल्याम धमकी देतो, मेरा भाई मंत्रालय में IAS है, कोई मेरा उखाड़ नहीं सकता. आणि तो तिथे राहणाऱ्या लोकांना सांगतो की मैं रेप कर सकता हूँ, तो भी मेरा कोई उखाड़ नहीं सकता. तर माझी एक मागणी, याच्यावर हाफ मर्डरची केस झाली पाहिजे. प्लस याची नोकरी गेली पाहिजे, ती त्याच्यावरती सस्पेंड आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, पॉलिटिशियनला ज्यावेळी हा मॅटर झाला आम्ही सगळे गेलो होतो, त्यावेळी तिथले साहेबच नाव विसरलो, लांडगे साहेबांनी त्याला एकदम व्हीआयपी ट्रीटमेंट दिली. एकदम अशी त्यांची बोलत होती की ते जणू 10 वर्षापासून एकमेकाला ओळखतात, हात मिळवणे, बोलणं, भाषण. आम्हाला पहाटे 5 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनच्या बाहेर बसून घेतलं, तरी त्यांनी गुन्हा नोंदवून घेतला नाही. पोलीस तुमच्याकडे काही तपासणी करता किंवा तुमचं स्टेटमेंट पोलिसांनी नोंदवलंय का, आणि आता काय भूमिका? नाही, अजून पोलीस माझ्याकडे आले नाहीत, अजून त्यांनी स्टेटमेंट नोंदवलं नाही. आणि त्यांनी पूर्ण पोलीस स्टेशन मॅनेज केलेलं पाहिजे. पोलीस स्टेशनला पाठीमागून कोणत्या तरी अधिकाऱ्याचा फोन येतोय, याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. तुला कोणत्या अधिकाऱ्याचा फोन आला, काय आला, पोलिसांवरती फुल दबाव आहे आणि फुल ते मॅनेज आहेत पोलीस. एकंदरीत पाहायला गेलं तर त्यांचा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे आणि पोलिसांना वरून कुठून तरी दबाव येत असल्याचा आरोप जे आहे ते अभिजित देशमुख यांनी केलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.